हे जे असतं फर्मेंटेड अल्कोहोल Right. ह्याच्यामध्ये त्या फळांची पोषण मूल्य असतात. हे ओके. मी त्याला हेल्थ ड्रिंक म्हटलं होतं. बघा दूध हां. आहे, पौष्टिक आहे. हां. बिअर पिणारे 3-3, 4-4 खंब्याची जशी सांगतात हौस आम्ही एवढं पितो. तुम्ही दूध जर 4 लिटर पियालेत बसल्या बैठकीला, उद्या धावपळच होणार आहे. मग तुम्ही दुधावर बंदी घालणार का? इतकं ते सोपं आहे. बरोबर. चिपळूणमध्ये गेलो तर त्या महिला मंडळाच्या अध्यक्षा वगैरे चांगल्या बायका त्या ह्याला होत्या. मी जेव्हा हे सांगितलं की हे दारू नाही आहे, हे आसव आहे, ते सगळं ऐकल्यावर त्यांना ते पटतं. ते बाहेर येऊन मला भेटल्या, म्हणाले, अहो आम्ही आता वाईन पिणार. म्हणून मी ह्याला फळप्रक्रियेचे नियम लावा असं सांगतो. हे डिस्टिल अल्कोहोल नसल्यामुळे ही दारू नाही, हे फर्मेंटेड अल्कोहोल आहे. ह्याला तुम्ही फळप्रक्रियेचे नियम लावा की सगळं संपला विषय. नमस्कार, मीटिंग पॉईंट पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण खूपच युनिक अशा विषयावर गप्पा मारणार आहोत. सो मला सांगा, तुम्ही कधी आंबा, चिकू, काजू बोंड किंवा स्ट्रॉबेरीजमधून किंवा अननसमधून, पायनॅपल वगैरे अशा फळांमधून वाईन बनली आहे हे कधी ऐकलं आहे का? किंवा तुम्ही टेस्ट केलं आहे का? सो हे सगळं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये दापोली जिल्ह्यात. माधव काका गेले कित्येक वर्ष ह्या फील्डमध्ये काम करत आहेत आणि खूप टेस्टी वाईन्स बनवतात ह्या फळांमधून. आणि त्यांचा अजून रिसर्च चालू आहे की कुठली अजून फळं वापरता येतील, शेतकऱ्यांना कसं मदत करता येईल, किती सोपा करू शकतो हा विषय वगैरे वगैरे. सो खूप मजेशीर गप्पा होणार आहेत, बरंच काही शिकायला मिळणार आहे तुम्हाला ह्या पॉडकास्टमधून. सो अगत्याने अगदी एंडपर्यंत हा पॉडकास्ट ऐका, कारण खूप काही कळणार आहे तुम्हाला, खूप काही समजणार आहे या विषयावर. सो सुरुवात करूया माधव काकांची गप्पा मारायला. नमस्कार काका, वेलकम टू द मीटिंग पॉईंट पॉडकास्ट. नमस्कार. सो खूप इंटरेस्टिंग विषय आहे आजचा. पहिला प्रश्न पडतो की हा विचार कसा काय आला की वाईन बनवावी फळांमधनं? तसं आमची बॅकग्राऊंड ज्याला तुम्ही म्हणता किंवा की आमचा औषधांचा व्यवसाय आहे. ओके. आगोम म्हणून. तर हे सगळे शब्द पहिल्यापासून माझ्या कानावर होते. आसव, वारिष्ठ, राईट वगैरे, भस्म वगैरे ते आयुर्वेदाचे प्रकार आहेत. पण स्पेशली जे आसव आहे ना आयुर्वेदामधलं, ते आसव आणि ही वाईन ही एकच वस्तू आहे. ओके. ते सगळं एकच आहे. सरकार त्याला दारू म्हणतंय, तिथेच माझा वाद आहे. अच्छा. की हे दारू नाहीये, हे आसव आहे. वाईन हे आसव आहे. ओके. आणि ते आयुर्वेदातली आसव ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीनेच हे बनतं. हे बनवायला सोपं आहे. ओके. आणि ते जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे आरोग्यदायी आहे, ही दारू नाहीये. कारण दारू कुठली असते, ज्याची भट्टी लागते ती दारू. बरोबर. म्हणजे अल्कोहोल हे फर्मेंटेशननीच जन्माला येतं. ओके. मग ते बटाट्यापासूनचं असेल, म्हणजे पिष्टमय पदार्थाचं असेल, धान्याचं असेल, फळांचं असेल किंवा मळीचं असेल, 4 प्रकाराने अल्कोहोल बनतं. त्याला वेगवेगळी नावं आहेत. ते जेव्हा बनलेलं अल्कोहोल भट्टी लागून डिस्टिल्ड होऊन वेगळं होतं, प्लेन अल्कोहोल, पांढरं शुभ्र, ती दारू असते. ओके. आणि त्याच्यामध्ये पोषण मूल्य नसतात. हे जे असतं फर्मेंटेड अल्कोहोल, ह्याच्यामध्ये त्या फळांची पोषण मूल्य असतात. हे मी त्याला हेल्थ ड्रिंक म्हटलं होतं. अच्छा. म्हणजे माझा दावा आहे की हे हेल्थ ड्रिंक आहे. अल्कोहोल असू दे, अल्कोहोल हे प्रिझर्वेटिव्ह सारखं काम करतं. 9% एकदा अल्कोहोल झालं, 9 ते 14, 14च्या पुढचं अल्कोहोल साधारण होतच नाही, कारण ते जंतू मारतात. अच्छा. अल्कोहोल बनवणारे जे जंतू आहेत ते 14, 14.5 झाल्यावर तेच जगू शकत नाहीत. त्याच्यापुढे अल्कोहोल होत नाही. फर्मेंटेड अल्कोहोल त्याच्यापुढे तयार होत नाही साधारण. ओके. आता काही नवीन यीस्ट आणली 20 पर्यंत, पण मला लोकांना अल्कोहोल नाही पाजायचंय. मला फर्मेंटेड ज्यूस द्यायचा आहे. म्हणजे फळांचा रस टिकवण्याची ही एक फळ प्रक्रिया आहे. हे दारू नाहीये. हे सरकार त्याला उगाच दारू म्हणते आणि इतक्या अडचणी करून ठेवल्या आहेत. इतकं सोपं, साधं, सुंदर हे पेय आहे आणि त्याला दारू म्हणून सरकार इतक्या अडचणीत घालून ठेवलाय. माझा तिथे वाद आहे सरकारकडे की ह्याला नका दारू म्हणू. बरोबर. म्हणजे माझा मुद्दा असा आहे की जे फर्मेंटेड अल्कोहोल आहे ते फ्री करून टाका, कारण ते 14%च असतं, त्याच्याहून नसतंच.
म्हणजे फ्री करून टाका म्हणजे कोणीही बनवू शकतं असं बनवा घरी. पण, विका पण, प्या पण, काही कोणी कमी उलट सुलट करणारे 5-10% लोक असतात. बरोबर, अतिरेक करणारे समाजात 5-10% लोक असतात. ते किती कायदे करा ते थांबणार नाहीत. बरोबर. 90% लोकांना का त्रास देताय? ओके. सो आता आज एखादं पेय आहे बघा, दूध हां, आहे, पौष्टिक आहे. हां. बिअर पिणारे 3-3, 4-4 खंब्याची जशी सांगतात हौस आम्ही एवढं पितो. तुम्ही दूध जर 4 लिटर पियालेत बसल्या बैठकीला, उद्या धावपळच होणार आहे. मग तुम्ही दुधावर बंदी घालणार का? इतकं ते सोपं आहे. लोकांना बरोबर, कळतं काय किती प्यायचं. बरोबर, बरोबर. त्यामुळे हे जे फर्मेंटेड फ्रूट ज्यूस आहे, ज्याला वाईन, आसव, आयुर्वेदात आसव म्हणतात. आपण त्याला वाईन म्हणतो. वाईन म्हणतो. ओके. पण ते एकच आहे आणि ते जेव्हा मला लक्षात आलं, मी ते हं. प्रयोग करायला लागलो, की हे हां. चांगली गोष्ट आहे. आज ना उद्या ह्याचे नियम बदलतील आणि भारतामध्ये खाली कर्नाटकामध्ये सगळं फ्री आहे. अच्छा. आसामच्या साईडला वाईन फ्री आहे. आम्हीच ओके. मागे पडलोय महाराष्ट्र. महाराष्ट्र फक्त. हो, म्हणजे मग हे आसाम आणि हे तुम्ही कर्नाटक वगैरे म्हणताय तिथे लोकं बनवतात सहज अगदी अगदी. घरी-घरी. ओके, म्हणजे ओके. माझा तर पहिला मुद्दा असा आहे, की हे अन्न पण आहे आणि औषध पण आहे. बरोबर. आसव हां, किंवा वाईन हां. हे अन्न पण आहे आणि औषध पण आहे. ओके. मग ते बनवण्याचा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. बरोबर आहे. कोविडमध्ये लोक काढे करून पियाले. त्याची काय लायसनं काढली होती? ना, आपल्यासाठी आपण करू करू शकतो ना. अन्न शकतो. जसं तुम्ही जेव्हा विकायचं म्हणता तेव्हा लायसन येतं. बरोबर. ज्या वेळेला ही वाईन किंवा आसवं ही फ्री होतील. आसवं आहेत, आसवं करून पितो आपण, म्हणजे करतात कोणी, बरोबर, त्याला बरोबर. अडचण नाही. त्याला वाईन म्हटलं की आत्ता त्याला अडचणीचे नियम आहेत. तिथे माझा वाद आहे. हे बंद करून टाका. बरोबर. आणि अरिष्ट हा काय प्रकार असतो काका? अहो, अरिष्ट म्हणजे किरकोळ फरक आहे. हां. ज्या वनस्पती, आता ते आयुर्वेदामध्ये वनस्पती जास्त आहेत, फळं कमी आहेत. म्हणजे काजू आसव आहे, द्राक्ष आसव आहे, हो, हो. पण फळांची आसवं तशी कमी आहेत ओके. आयुर्वेदामध्ये. झाडं, वनस्पती, पानं, फुलं, मुळं, हं, साली, तर त्या जर ताज्या वापरल्या, हं. ताज्या वापरून जर आपण त्याचं केलं तर त्याला आसव म्हणतात. ओके. आणि ज्या सुकलेल्या जडीबुटी आहेत, त्या पाण्यात हां. उकळवायच्या, त्याचा काढा करायचा आणि त्या काढ्यापासनं आसव करायचं, तर त्याला अरिष्ट म्हणतात. अरिष्ट म्हणतात. ओके. आणि दुसरा फरक असा आहे, की आसवं करताना गूळ वापरतात, आम्ही वाईन करताना साखर वापरतो. बाकी फरक काही नाही. काही नाही. अल्कोहोल तेवढंच आहे. ओके, 12, 13, 14, 9 ते 14 ही रेंज आहे आसवाची किंवा वाईनची. ओके. मग आता हे किती वर्ष काका करत आहात तुम्ही? मला आता 13 वर्ष झाली. हां. सुरुवातीला काय झालं, की हे वाईन म्हणून हां. आसवं एक आसवामध्ये काय होतं, ते लवंग, दालचिनी वगैरे वास घालतात. त्याच्यामुळे त्याचा एक स्वाद टिपिकल लोकांच्या डोक्यात बसलाय आसव म्हटलं की. ओके. वाईनमध्ये ते घातलं जात नाही सामान्यपणे. हां. त्याच्यामुळे हे येईल का मला बनवताना वगैरे, मी ते सुरुवात केली त्याला 14 वर्ष झाली, 13 हां. वर्ष झाली. मी करवंदाचं सरबत करतो खूप वर्ष, 35 अच्छा. वर्ष व्हायला आली. हं. तर मला ज्यांनी हे सुचवलं, तू ह्याची वाईन कर. आमचे सीए आहेत रत्नागिरीला, श्रीकांत भाऊ वैद्य. ओके. त्यांनी काही प्रयोग केली होती, हां, करवंदाची, काजूची. हां. असंच ते बरोबर. किरकोळ फरक आहे. तर ते म्हणाले, "अरे तू त्याला यीस्ट लाव, त्याची वाईन होते." मग मी ते केलं. मग त्याच्यामध्ये अभ्यास सुरू केला आणि आता इथपर्यंत आलो. वेगवेगळ्या फळांच्या गेला. ते फार सुरेख जमलं. म्हणजे माझ्या कल्पनेच्या बाहेर ते चांगलं झालं. मला स्वतःला त्या वाईनची काही आवड नाही किंवा मला कळत नाही ते चांगली वाईन म्हणजे काय. हं, हं. माझा तो विषय नाही. मी लोकांना वाटली. 4-5 वर्ष येईल जाईल, त्याला जो त्याच्यात स्वारस्य दाखवेल त्या सगळ्याला बाटली हातात टेकवायचं, "बा काय हे सांग मला, हे कसं जमलंय, किती जमलंय?" लोकं जेव्हा विकत देशील का म्हणायला लागले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ओके. काहीतरी करू शकतो. ही वाईनच आहे किंवा ते अच्छा. वाईनच्या जवळच आहे. ओके, ओके. आणि दरम्यानच्या काळात मग सरकारनेही ते फ्रूट वाईन्सचं काढलं ना, कारण 2000 साली जे वाईनचं धोरण बनलं, हो, ते फक्त ग्रेप डोळ्यासमोर ठेवून हो. झालं. करेक्ट. त्यावेळी जर ही इतर फळांना पण त्याच्यात घेतलं असतं, तर हे दिवस 20 वर्ष आधी आले असते आले असते. कदाचित. पण बरोबर. त्यावेळेला 100% एक्साईज म्हटल्यावर हे व्यवसाय करण्याच्या गणितातच नव्हतं. बरोबर. 100% एक्साईज भरून कसं विकणार? ओके. मग मग ह्याचा लायसन्सचा भयंकर घटाटोप होता ना? खटाटोप आहे ना? होता आहे, पण त्याच्यात जो मूळ मुद्दा माझा होता, की हं. ज्या वेळेला
हा एक्साईज गेला, आता हे आपण करू शकतो, विकू शकतो, हा. व्यवसाय करू शकतो. आणि एकीकडे मला मागणी येते किंवा लोकांना हवा आहे हे कळलं होतं. हम्म. म्हणून मी परवान्याची चौकशी करायला गेलो. तर नेहमीप्रमाणे एक पहिला टप्पा होता, मायक्रो वायनरी नाव होतं त्याला, ओके. पण त्याची क्षमता होती 0 ते 2 लाख लिटर. अरे बापरे. 0 ते 2 लाख. आता हा. 2 लाख हे मायक्रो नसतं ना. आणि खरी गोष्ट. सगळे नियम त्याचे 2 लाखाच्या हिशेबान होते. म्हणजे शून्याला काही अर्थच नव्हता. ते 2 लाखच मिनिममच्या हिशेबान होतं. तर मी त्यांना म्हटलं, अरे हे 5 कोटी आणि 7 कोटी वगैरे हे सामान्य माणसाचं काम नाही. बरोबर. जशी छोटी छोटी हॉटेल असतात, 3 स्टार, 5 स्टार, 7 स्टार, हा एक आहे प्रकार, तो हवाय लोकांना. पण 90% लोक कुठे खातात? सामान्य हॉटेलमध्येच खातात ना. अगदी आम्ही गावात टपरीवरच खातो ना. बरोबर. मग आम्हाला वाईनच्या टपऱ्या करू दे ना. आणि आहेत कुर्गमध्ये. कुर्गमध्ये आहेत. अनेक ठिकाणी. परदेशात काय आहे, घरोघर वाईन आहे, गल्ली बोळात वाईन आहे. आपण चहा पितो तसे ते वाईन पितात. पाहुणे घरी आले की आधी वाईन माझं देतात. म्हणणं तेच आहे की लोकांना चहा नका देऊ, त्याच्यात काही पोषण मूल्य नाहीये. आम्हाला लहानपणी गुरुजींनी सांगितली चहा पिऊ नका, टॅनिन, कॅफिन. आता काय झालं, मग हे एवढं चांगलं पौष्टिक आहे. आता मी 4 वाईन तपासल्या, त्याच्यातलं ते पौष्टिक गुण लिहून आले, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, काय ओके. सगळं आलंय, छापून आलंय. 3 सिवाची लॅब आहे, ती सरकारी आहे, म्हणजे काय अडचण नाही. आता एवढं सगळं असताना हे दारू दारू म्हणून तुम्ही किती वर्ष त्याला अडचणीत टाकणारा? बरोबर. असं नको ना. तुम्ही ते फ्री करून टाका, ते सोनं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचा फायदा आहे. पाशा पटेल जेव्हा इकडे आमच्या विद्यापीठात आले होते, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या योजनेमध्ये काही अभ्यास किंवा सांगायला, त्यांना म्हटलं आम्हाला काजू बोंडू आम्ही फुकट फेकून देतोय. म्हटलं आम्ही जर त्याची वाईन केली तर 20 रुपये किलोपर्यंत मी दर देऊ शकतो. ओके. वाईन केली तर 20 रुपये किलो बोंड्याला, बोंडूला. हा. आता मी 2 वर्ष ट्रायल केल्या, मला लायसन्स मिळालं. मी मुद्दाम इथल्या बागायतदारांकडे गेलो माणसं घेऊन. मला 10 रुपये किलो आणायचा खर्च झाला, कारण मी हातान काढलेली बोंडू वापरतो, पडलेली वापरत नाही. ती फर्मेंट होतात, खराब होतात. अजून 10 रुपये मी त्याला देऊ शकतो, ओके, मालकाला. आणि जवळजवळ 1 ट्रे म्हणजे 20 किलो बिया मी त्याला काढून दिल्या माझ्या माणसाने. मग तो बागायतदार खुश, त्याला काहीतरी मिळालं, मला मिळालं, लोकांना एक उत्तम पेय मिळणार आहे. काजूमध्ये पोट दुरुस्त करण्याची गुणधर्म आहेत आयुर्वेदामध्ये. काजू असं का पितात? पोट सुधारतं. अच्छा. पूर्वी आमच्याकडे खेडेगावात काजूचा रस काढत बाटल्यात भरत बुच्च लावत नाही, जमिनीत गाडून ठेवत. अच्छा. गाडायचं का, तर त्याचा स्फोट होऊ नये, मातीचा दाब त्याच्यावर, असं मी त्याचा अर्थ लावला. ती वाईनच होती हो. राईट. ते 6 महिन्यांवर काढायचे आणि पोट दुखायला लागले की चमचा चमचा मुलांना द्यायचे. हो ना. ते गुण वाईन मध्ये पण आहेत. काजूच्या वाईननी पोट साफ करतं असं माझ्याकडे रिपोर्ट आहेत. अरे वा. करवंदामध्ये लोह आहे, इतर काही गुण आहेत, तब्येत सुधारते, त्याचे अनुभव आहेत. तुमच्या जांभळामध्ये त्या डायबिटीसच्या ह्याचे गुण आहेत. आमची सगळी फळं इतकी गुणकारी आहेत. ते रेस्वेरेट्रॉल आहे ह्या लाल काळ्या फळांमध्ये. म्हणजे करवंद, जांभूळ आणि फणस पिवळा असला तरी त्याच्यात रेस्वेरेट्रॉल आहे, जे रक्त पातळ ठेवतं. हल्ली इकोस्प्रिन औषध जे देतात, किंवा परदेशात रेड वाईन का पितात? अच्छा, ह्या रक्त पातळ राहण्यासाठी. अच्छा. आणि त्याचे पेपर आहेत. ओके. त्याचा अभ्यास झालाय की ह्याने फरक पडतो. मग आमच्या करवंदाची वाईन, आमच्या जांभळाची वाईन असं होते. आम्ही का नाही लोकांना द्यायचं? आणि ते 30-60 असंच पियायचं आहे ना. अतिरेकी पियायचंच नाहीये ते. आता 2-5% लोक अतिरेकी करतील, पण तसं माझा अभ्यास आहे. मी जगभर शोधत असतो की काय होतं. कोणीही अतिरेकी वाईन सहसा पित नाही, अपवाद आहे. दारू अतिरेकी पिणारे तुम्हाला 5-10% मिळतील. आडवा पडला तरी 5 म्हणतील. तसं वाईनचं नाहीये. हे लक्षात घ्यायला हवं. अतिशय चांगलं पेय आहे, गुणी आहे आणि शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. जेव्हा कुठल्याही फळाला भाव मिळत नाही, आता आमचा हापूस आंबा फेब्रुवारीत आला तर कायच्या काय दर असतो. अगदी आपण म्हणू हिऱ्याचा दर. मार्चमध्ये मग ते सोन्याचा येतो, एप्रिल आला की चांदीचा येतो. पण मे मध्ये आमचं काय असतं, 15 मे नंतर आमची हालत असते. त्याला पर्याय आहे कॅनिंग. आता ती एक फळ प्रक्रिया आहे. ते झालं. आता त्याचे कारखाने खूप लागलेत, ते शेकडो हजारो टन घेत आहेत. पण अजून एक आपण ह्याला जर वाईनचा जोड लावलं,
हळूहळू त्याच्याकडे हजारो टन आंबा जाईल ना. शेतकऱ्याला काहीतरी भाव टिकून राहायला किंवा वाढायला संधी मिळेल ना. बरोबर. आपण कुठली कुठली वाईन बनवतो काका इथे? मी सुरुवातीला काजू. केली करवंदाची, कारण मी करवंदाचं सरबत करीतच होतो. 100 लिटर मी रोज रस काढायचो. त्याला फक्त इस्ट लावायचं होतं, बाकी काही नाही. अच्छा. त्यामुळे मी पहिलं ते केलं. हां. ते मला बरं जमलं. हां. मग मी आंब्याचं आमचं कॅनिंग असतं, म्हणजे पिकलेला आंबा. पिकलेला आंबा, ओके. त्याची करून बघितली. हां. ते पण जमलं. म्हणजे त्याच्यात थोडासा फरक असतो की वाईन म्हटलं ना तर काही फळं ज्युसी असतात. बरोबर. द्राक्षाची वाईन का होते जगभर? हां. 60% ज्यूस आहे, म्हणजे उतारा ओके. जास्तीत जास्त. आणि वाईनसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी निसर्गाने त्याच्यात दिलेल्या आहेत. म्हणजे त्यातले ऍसिड्स असतील, त्यातला गोडवा असेल, बरोबर. हे सगळं द्राक्षाची डोळे मिटून वाईन करा. जसं हापूसच्या आंब्याचं कॅनिंग कोणीही करा, कारण हापूस आंब्यामध्ये जी गोडी आंबटपणा निसर्गाने दिलाय ती त्याला पोषक आहे. ओके. त्यामुळे द्राक्षाची वाईन कदाचित जगभर जास्त झाली असेल. बाकीची जी पल्पी फ्रूट आहेत, जसा आंबा, आंब्याचा पल्प म्हणतो आपण, बरोबर, घट्ट असतो. थोडं पाणी घालायचं त्याच्यात आणि त्याचा ज्यूस करायचा, बाकी काही नाही. ओके. आता पाणी घातल्यावर त्याची गोडी कमी होते, त्याचा आंबटपणा कमी होतो. ते त्याच्यात थोडं घालायला लागतं. साखर घालायची, सायट्रिक ऍसिड घालायचं, त्याची एक ठराविक लेवल आहे आंबटपणाची, गोडीची, वाईन होते. काही अडचण नाही. ओके. काही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस फारसं नाही. म्हणजे त्यातलं एक टॅनिन हा विषय असतो ज्याचा परिणाम होतो काही, त्याच्यासाठी बाजारात टॅनिनही मिळतं. त्यामुळे ह्या ज्या फळांमध्ये जे कमी आहे ते घालायचं आणि वाईन करायची. टॅनिन हा काय प्रकार असतो? टॅनिन म्हणजे जे तुरट लागतं ना आपल्याला, आवळा जसा तुरट लागतो, आवळा किंवा चहा पत्ती उकळली की जे ते टॅनिन आहे. ते टॅनिन. म्हणजे मला एकाने उकळून चहा घाल पण सांगितलं नाही. नुसता चहा ओके ओके उकळायचा, आणि जे आपल्याला त्रासदायक आहे टॅनिन आणि कॅफेन, ते टॅनिन. पण त्याचं प्रमाण अत्यल्प असतं. म्हणजे वाईन मध्ये त्याचा त्रास नसतो, पण ती जी जिभेला चरचर किंवा जे लागतं ना लोकांना वाईन पिणाऱ्यांना, त्याच्यात बऱ्याच गमती आहेत. म्हणजे जिभेला जे फिलिंग यायला पाहिजे त्याच्यात ते टॅनिनचा रोल आहे. ते ज्याच्यात कमी आहे तर घालायला लागतं. बरोबर. सो परत कुठल्या कुठल्या प्रकारच्या वाईन्स मध्ये गेलो तर आंबा, काजू बोंडू, फणस. आमच्याकडे पावसात बरके फणस पडून जातात, लोकांना त्रास आहे. हो ना, डास होतात. तू ने फुकट ने सांगतात मला. ओके. बरक्या फणसातनं करता येतं हे. हो, कारण बरकेचीच मी करतो. ते काप्याची कराय, काप्याला कसं गिराईक असतं, टेबल यूज. बरोबर. त्याचे कोणाचे फणस फुकट नाही जात. बरके पडून असतात, झाडावर राहतात, मग पडून जातात. बरकेची मी केली. त्याच्यानंतर कोकणातलं हे जांभूळ, त्याच्यानंतर मग बाहेरच्या ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी आहे, सीताफळ आहे, तुमचं संत्र आहे, पपईची केली, केळ्यांची केली. आता आमच्या इथे जुलै महिन्यात भरपूर केळी, सोनकेळी भरपूर होतात, गिराईक नसतं. आमची अडचण आहे ना. मग ती वापरावी. हे बघा, माझं हे जे युनिट आहे हे फार छोटं युनिट माझ्या मनात आहे. आमची स्थानिक अडचण आमच्या शेतकऱ्यांची दूर झाली पाहिजे. माझ्या गावात समजा 100 केळीचे घड दरवर्षी तयार होतात, तर मी त्याची किंवा आणखीन 1-2 जण वाईन करतील. आमच्याकडे येणाऱ्या पर्यटकांना आम्ही विकू. ते मार्केटिंग, ब्रँडिंग ते लांबची गोष्ट आहे. ज्याला जमेल त्यांनी जरूर करावी. बरोबर. पण चहाच्या टपऱ्या कशा असतात, त्याचं ब्रँडिंग किती जणांनी केली? 2-4 लोकच आहेत. येवले आहेत, अमृततुल्य आहे. आणि हल्लीच खूप पसरलंय ना, आता जमाना आला. माझं जे गणित आहे हे 1 गाव, 1 पंचक्रोशी आणि 1-2 वाईनऱ्या, त्या परिसरातली जी फळं आहेत ती गोळा करा. फुकट जाणारी करवंदांना कोण विचारत नाही. काजू बोंडू तर मोठा प्रश्न आहे. हे फणस आहेत, आंबे आहेत. आंबा एक वेळ अशी येते पावसाच्या तोंडावर की फारशी दर नसतो. तो एक विषय. आणि आंब्यामध्ये आणखीन एक मला प्रयोग असे करायचे की रायवळमध्ये ना खूप व्हरायटी आहेत. हापूसचा फ्लेवर एकच आहे, पण रायवळमध्ये काही झाडं अशी इतकी उत्तम आहेत, त्याची वाईन करून त्याला जर वेगळा अरोमा आला, काही टेस्ट आली, तर ते स्पेशालिटी होईल त्या माणसाची. कारण ते झाड त्याच्याकडेच असतं. अरे वा. अशी एक माझी कल्पना आहे. एवढा त्याचा स्कोप आहे.
बरोबर. म्हणजे माझा आंबा माझ्याकडेच आहे, माझ्या आंब्याची वाईन माझ्याकडेच घ्यायला यायला लागेल, कारण तसा आंबाच नाही कुणाकडे रायवळमध्ये. हा कळलं कळलं. हा. मी आता ते गोळा करतोय व्हरायटी. ओके. मग आता काका तुम्ही म्हणालात आता स्ट्रॉबेरी वेगळीकडून किंवा हा प्रत्येक जण वेगवेगळ्या आपल्या आपल्या जागेतनं फळं आणून बनवताय. मग त्याच्या टेस्टची कन्सिस्टन्सी आपण मेंटेन करू शकतो का? तो थोडा इश्यू होणार आहे, बरं. पण मुळात निसर्ग हां. जो आहे तो आपण बदलू शकत नाही. बरोबर. माझ्या ह्या जागेतला आंबा, माझ्या त्या जागेतला आंबा, फरक आहे. थोडा फरक असतो, तो बरोबर. आपण बदलू शकत नाही. ओके. तर तो फरक प्रत्यक्ष वाईन पिणाऱ्याला काही जाणवतोय का, हा सगळा अभ्यासाचा विषय. आता फ्रूट वाईन हा पहिला विषय समोर येतोय, बरोबर. याच्यातून अनेक गोष्टी बाहेर येतील, त्याच्यावर काम करायला लागेल. पण सर्वसामान्यपणे आपण जर तुमची ग्रेपची वाईन म्हटली तर हां. त्याच्या तोडीला ही वाईन बनते, एवढं नक्की. नक्की. खरी आता गोष्ट आहे. त्याच्यातले हे जे बारकावे आहेत, हां. त्याचा दर्जा. हं, हं. मग माझं म्हणणं असं आहे की हा जो विषय आहे ना, ह्याला दुसरी पण बाजू आहे. ओके. आता बाजारात बटाटा वडा आहे समजा, किंवा कुठलाही एक पदार्थ आहे, तो जर सगळ्या हॉटेलमध्ये एका चवीचा मिळाला असता तर तर मजा काय? मजा काय? बरोबर. ती मजा ह्याच्यात आहे, ती आम्हाला लोकांना दाखवायची, बरोबर. त्याचा बाऊ नाही करायचा. हं. तर माझ्या या दापोलीतला आंबा, कोण म्हणेल माझा देवगडचा आंबा, कोण बरोबर. म्हणेल माझा राजापूरचा आंबा, तो आहे ना, मग द्या ना तसा. बरोबर. ज्याला कळेल तो घेईल. हां, हां, हां. मुळात वाईन ही जो विषय आहे ना, हं. हे फार कठीण आहे. अपवादात्मक लोकांना, असं मला वाटतंय ह्या काही वर्षाचा अनुभव, की खरं त्याचं जे ज्ञान आहे ते चवीचं म्हणा किंवा काय आहे ते, हं, हं. हे फार अनकॉमन आहे. म्हणजे फार लोकांजवळ नाहीये ते. नाही येते. आणि हो. मला त्यांच्यासाठी वाईन करायचीच नाहीये. म्हणजे 3 स्टार, 5 स्टार, 7 स्टार ही ग्रेड माझ्या समोरच नाही. ओके. कारण ते सोपं नाही. वाईन करणं सोपं आहे, पण वाईनचा दर्जा तुम्ही जे म्हणताय त्या, हो, हो, हो. हे सोपं नाही. मग तिकडे जा कशाला? बरोबर. बाकी 80-90% धंदा आहे ना. सामान्य लोक जे खात आहेत, 3 स्टार मध्ये किती जातात, 5 स्टार मध्ये किती जातात, 10% वर नाही. बरोबर. जाऊ दे त्यांना. ज्यांना ते सगळं करायचं आहे त्यांच्यासाठी रस्ता मोकळा वेगळं आहे आहे. ना. हां, हो. मी सामान्य माणसासाठी, 80% लोकांसाठी, सामान्य शेतकऱ्यासाठी, माझी इथे एक बाग आहे, माझ्या बागेत चिकू आहेत, हं. 10 झाडं आहेत, विकायला गेलो दर मिळत नाही. अरे तू वाईन करणी विक, 10 पट पैसे. बरं. एवढं छोटं करावं असं माझं म्हणणं आहे. आपले इष्टमित्र असतात ना, हो, हो. सोपं आहे. आता जसं लोणची करून, पापड करून, काय फेण्या करून, तुमचे रसाच्या बाटल्या भरून विकणारे किती आहेत. एक वेगळी इंडस्ट्री होईल ही सुरू. इंडस्ट्री म्हणजे ही छोटं युनिट आहे. म्हणजे ह्याचं आता काय होतंय, ह्याचं कोणी अकाउंटिंग करत नाही. पण माझ्या मते हे मोठं आहे. तुमचे मोठे मोठे उद्योग यावेत म्हणून तुम्ही जे काय हाणामाऱ्या करता आणि काय धावपळ करता, तो एक विषय झाला. पण गावागावात 1-1, 2-2 माणसांनी काम करणं, 4 माणसं कामाला ठेवणं, ह्याला काही किंमत आहे की नाही? बरोबर. माझ्या मते सगळ्यात जास्त ते महत्वाचं आहे. एम्प्लॉयमेंट वाढू शकते. कारण मी माझ्या पायावर, माझ्या जागेत, माझ्या गावात मी सगळं करतो. मला फारशा भानगडी त्याच्यामध्ये नाहीत. माझं बरोबर. मार्केटिंग वगैरे ते होणार आहे, संपणार आहे सगळं. अच्छा. आता अख्खं कोकण आहे, लाखो पर्यटक येत आहेत. हं. गावोगाव वाईनऱ्या झाल्या तर लोक उड्या मारतील. उड्या मारतील. मला आता लोकांचे फोन येत आहेत, कधी देतोय सांग. हो का? आता सीझन आला ना, दिवाळी आली, हां. पुढं ख्रिसमस आला, मग आता सुट्ट्या काका आल्या. जे तुम्हाला लायसन्स मिळालंय ते फक्त बनवायचं लायसन्स मिळालंय हो, आणि मग विकण्याचं लायसन्स वेगळं विकण्याचं असतं? लायसन्स वेगळं म्हणजे आहेत त्याच्यात एक. इथे जर मला वायनरीत विकायचं असेल तर त्याला एक लायसन असतं, बरं. ते मला काढता येईल. हां. अडचण त्याच्यात असते की स्थानिक ग्रामपंचायतीची NOC, हं. म्हणजे ते ग्रामसभेची NOC मागतात. ओके. मला हे कळत नाही की जो सरकारी अधिकृत धंदा आहे त्याला एवढ्या अडचणीचं कशाला नियम ठेवता ना. स्थानिक पातळीवर इतक्या बारीक बारीक भानगडी असतात. हं, हं, हं. एक जण म्हणणार हो, दुसरा म्हणणार नाही. त्या भानगडीत मला 3 वर्ष लावली इथे NOC द्यायला. ओके. ते कशाला त्यांना एवढं महत्व देतात? ही काही चोरीची हातभट्टी आहे का? अधिकृत व्यवसाय आहे ना. बरोबर. मग त्याच्यासाठी ती अडचणी वाटतात. हं. ते नाही देत. दारूबंदी, आता इथे गावात फिरा, सगळीकडे दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. हं, हं. हळदीला 30-40 हजाराची दारू पितात. गावात दारूबंदी आहे, लायसन मिळणार नाही, NOC मिळणार नाही. ही अडचण आहे. चुकीचं आहे ते. हां. बघा ना, म्हणजे मग काय होणार? बरोबर.
सो परत एक प्रश्न जातो वाईनच्या प्रोसेसकडे. साधारण 1 लिटर आपल्याला असं बनवायचं असेल वाईन कुठल्याही फळाचं, तर किती फळं लागतील? थोडा म्हणजे फरक किती? पडतो ज्युशी आणि पल्पी. अच्छा. पण साधारण 1 किलो फळं 1 लिटर असं गणित पडेल. ओके. हां. फक्त तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो, की सरबत जे आपण बनवतो, हो. फळांची सरबतं हो, बनतात. मी विचारणार होते फरक काय? हां, हां. हां, तर सरबत जेव्हा आपण पितो हां. प्रत्यक्ष, तेव्हा त्यातला फ्रूट कंटेंट फक्त 6% असतो. ओके. हां. मोदींनी जेव्हा ह्या शीतपेयांमध्ये फ्रूट कंटेंट घाला सांगितली, फ्रूट ज्यूस हं. आणि ती 6% सांगितली, तेव्हा मी कित्येक महिने माझं डोकं भरभरलं होतं. हे 6% काय होणार? हे कुठनं आणली 6%? एवढंच कसं हं, काय? हं, 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 मग माझं मलाच उत्तर मिळालं, की मी जेव्हा सरबत करतो 70% साखर असते, हं, 30% फ्रूट ज्यूस. हं, हं. तो 6 पट करून पिया. तुम्ही 5 अच्छा. पट पाणी घालून पिता ना. 6 बरोबर. पंचे 30, 6% फ्रूट कंटेंट. अच्छा, ते गणित आहे. म्हणजे ओके. कुठलंही खऱ्या फळाचं सरबत जर तुम्ही प्याले तर 6% वर तुमच्या पोटात फ्रूट कंटेंट जात नाही, बाकी जात नाही. साखरेचं पाणी. बरोबर. वाईनमध्ये 60%, 70%, 80%, एवढा आहे. 90% फ्रूट कंटेंट आहे. एवढं कॉन्सन्ट्रेटेड आहे ते. म्हणून ते 30 आहे, 60 आहे, 90 आहे कदाचित. ओके. पुरेसं आहे तेवढं. ओके, ओके, ओके. वाह! मस्त. म्हणजे वाईन करताना हां. दुसरा मुद्दा आहे, की फळांची वापर जास्त आहे हं, कदाचित. हं, त्याच्यामुळे फळं जास्त खरेदी होणार. हं, शेतकऱ्यांचा फायदा. हं, हं, हं. आणि पिणाऱ्याला कॉन्सन्ट्रेटेड फ्रूट ज्यूस म्हणजे ज्यूसला तुम्ही फक्त इस्ट लावता ना, काही बरोबर. नाही. त्याचं काय मारामारी होते, हं, चोथा पाणी होतं, वाईन बनते, चोथा फेकायचा, उरलेली वाईन असते. जसं तुम्ही दूध घेता, हं. थोडंसं विरजण लावता, ठेवून देता, दही दही बनतं. बनतं. काय हां, करता का त्याला? 6 तासात दही. बरोबर. तसं आहे. कुठल्याही फळाचा ज्यूस घ्या, हं, पल्प असला तर ज्यूस करा. हं. त्याची गोडी आंबटपणासारखा त्याला यीस्ट लावा. 1 महिना लागतो. ओके. त्याचे 2 टप्पे असतात. हं. प्रायमरी फर्मेंटेशन, म्हणजे 8-10 दिवसांनी आतला चोथा काढून टाकायचा ओके. आणि पुन्हा थोडंसं फर्मेंट होतं, ते 20-25 दिवसात संपतं. हं, विषय संपला. ते बाहेर काढायचं. हं. असं ओतून गाळायचं नसतं. त्याला गाळणं नाही म्हणत, त्याला रॅकिंग म्हणतात. म्हणजे ओके. गाळ खाली ठेवायचा, चांगली वाईन बाहेर काढायची ओके. 1 महिन्यानी. हं. ती थोडी गढूळ असते. 2 महिने ठेवायची, परत तेच करायचं. अच्छा. 2-3 वेळा केलं की ती चमकते. हं, 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 हं. भरा बाटल्या. एवढं सोपं आहे. मी झालं. हं. माझ्या वाईनला कंट्रोल टेम्परेचरला फर्मेंट करत नाही. आमच्या इथे बघा, आज लाईट नाही. काल जरा गडगडलं, लाईट गेला, अजून नाही. कसं करणार? मग मी जे तंत्र काढलं ते असंच करायचं. आम्हाला लाईट लागता कामा नाही. ओके. कंट्रोल टेम्परेचरला मी फर्मेंट करत नाही. जे बनतंय ते सर्वसामान्यांना आवडणार आहे. मी ते करणार. लोकं करतायत. नाही तर हे शक्यच नाही ना. बरोबर, बरोबर. सो काका आता तुम्हाला लायसन्स मिळालंय बरोबर? तर आता ते मिळालं म्हणजे सगळं झालं, की अजून काही अडचणी आहेत तुम्हाला? अडचणी येतील? म्हणजे कसं झालंय, हे 2 लाख लिटरच्या हिशोबाने जे नियम आहेत ना, हो. त्याच्यात बदल व्हायला हवाय. ओके. त्यांनी फक्त टप्पे बदलले. लायसन्स फीमध्ये 0 ते 2 लाखची जी 65,000 70,000 होती, ती 10,000ला 5,000 केले आणि 25,000ला काय 6,000 केले. हं. ते सोपं झालं. हां. पण त्याचे वाटोळचे जे आता विक्रीसाठी बघा, ते चलन काढा, ते गाडीचा नंबर द्या, ते आधी पैसे भरा. हे ज्या काही अच्छा. बारीक-सारीक गोष्टी आहेत, ह्याची काही गरज नाहीये. आता बघा 12-13% अल्कोहोलवाला आसव बनतं की नाही, त्याच्याकडे हे बघायला पण जात नाही हो. हजारो लिटर आसव बनतायत. हं, 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 हं. त्यांच्याकडे हे बघायला पण जात नाहीत. माझे 2-3 मित्र आहेत असं आयुर्वेदिकवाले. अरे म्हटलं तुमच्याकडे एक्साईजचे काय नाही म्हणाले. आम्ही 500 लिटर वाईन बनली की एवढे पैसे भरून टाकतो, विषय संपला. अरे बरं ते ह्याच हां. गाडीतनं न्या, आत्ताच न्या. मग हे ज्या भानगडी लावले ना दारू म्हणून, ते अडचणीचं आहे. आता मला खेडला 30 किलोमीटरवर ऑफिस आहे. हं. तिथे जायचं, त्यांना सांगायचं मला उद्या ही काय, आता मी किती विकणार? 50-100 बॉक्स एका वेळी विकणार. बरोबर. माझं छोटं आहे. हं. त्याच्यासाठी ते मला चलन देणार, ते पैसे भरायचे, मग तो ट्रान्सपोर्ट पास देणार. त्याच गाडीतनं मी माल न्यायचा.
ओ, अशा सगळ्या भानगडी आहेत. भरपूर आहेत. ओके. मग त्याची काही गरज नाहीये. याच अल्कोहोल स्ट्रेंथ त्याला म्हणतात. त्या स्ट्रेंथचं पेय हं. असं हे कुठे कोण विकतंय, कुठे कुणाला माहिती आहे. बरोबर. आणि मूळ असं लक्षात आलं की कोविडमध्ये दारू जेव्हा बंद होती, हां. एक बघा एक मुद्दा असा आहे की 42-45% वाली दारू बाजारात मिळते. हं. त्याहून जास्त पण असते. हं. सामान्यपणे 42-45 असते. ते तुम्ही पेग भरा म्हणता, 30 घेता, 60 घेता, वर काहीतरी ओतता. बरोबर. 12-13 करून पिता. हं. तुम्ही प्रत्यक्ष दारू पिता तेव्हा तिची स्ट्रेंथ 12, 13, 14, 15 एवढीच असते. असते. हां. मग आमची पण तेवढीच आहे. आसवांमध्ये पण तेवढीच आहे. पण डिस्टिल अल्कोहोल पिणारे जे आहेत त्यांना हे फर्मेंटेड अल्कोहोल आवडत नाही. हं, हं. नाहीतर या कोविडमध्ये जेव्हा दारू बंद होती तेव्हा 12-13 वाले आमच्या आसवानवाल्यांचे दिवस नसते का चांगले आले. एक थेंब आसव कोणी प्यायलं नाही. 12-13% अल्कोहोल असून. बरोबर. म्हणजे सामान्य माणसांना माहिती नाहीये हा प्रकार. माहिती नाही म्हणण्यापेक्षा आवड जी असते ना, आता बघा चहा पिणारे चहा पितात, कॉफी पिणारे कॉफी पितात. तुम्ही बरोबर. कोणाला वाईट म्हणू शकत नाही, कोणाचं चांगलं. जसं डिस्टिल अल्कोहोल पिणारे आहेत त्यांना जे काही मिळतं त्यातनं ते हवं असतं ते तिथे मिळतं. फर्मेंटेड वाल्यांना ते नाही चालत. फर्मेंटेड पिणारे कमी आहेत, डिस्टिल पिणारे जास्त आहेत. डिस्टिल ओके. अल्कोहोलमध्ये पोषण मूल्य नाहीत. माझं म्हणणं आहे फर्मेंटेड अल्कोहोल पिणाऱ्यांची संख्या वाढवूया ना आपण. सोनं आहे बरोबर. ते. त्याच्यात पोषण मूल्य आहेत, औषधी गुण आहेत. बरोबर. तर हे जे नियम आहेत ते जायला हवेत. नंतर ओके. एक काहीतरी अधिकारी नेमतात, त्याचा कायसा पगाराचे पैसे काय भरपूर फी आहे ती. अच्छा, ते आपण द्यावी मी त्यांना. द्यायचेत. अहो मला ते ओह! परवडणारं नाहीये. हे काय कशाला अधिकारी हवेत? बरोबर. जेव्हा ते मोठ्या असतात ना, त्यांना क्वार्टर्स असतात. मी क्वार्टर्स पुरवायचेत त्यांना. हे म्हणजे अति आपण आहे. म्हणजे हे छोट्या ह्यानं हे सगळं आता मी त्याच्या मागे लागणार आहे. हे हळूहळू मला समजतंय. पण हे जे नियम आहेत ना, हे पण जायला हवेत. जायला हवेत. नुसतं मी हे बनवून कुठेही जसं मी सरबत विकतो, मला कोण विचारायला येतं का? मी किती केलं हे कोण मला विचारतंय का? ते एफ-पी-ओ वाल्यांना मला वर्षातनं कळवायचं असतं मी एवढं बनवलं. हं, हं. आणि हिशेब तपासणाऱ्यांना हिशेब दाखवायचा असतो. 2च गोष्टी असतात ना. ही लफडी बरोबर. नसतात. बरोबर. म्हणून मी ह्याला फळप्रक्रियेचे नियम लावा असं सांगतो. हं, हं, हं. हे डिस्टिल अल्कोहोल नसल्यामुळे ही दारू नाही. हं. हे फर्मेंटेड अल्कोहोल आहे. ह्याला तुम्ही फळप्रक्रियेचे नियम लावा की सगळं संपला विषय. नुसतं किराणामध्ये विकणार म्हटल्यावर बोंबाबोंब झाली. लोकांना कळत नाही. सरकारच ह्याला दारू म्हणताय. अरे ही दारू नाहीये. बरोबर. काय फरक पडतोय किराण्यामध्ये नाही कुठेही विकावं कोणी हं, पित नाही हं. ते. बरोबर. म्हणजे दारू म्हणून ते कोणी पित नाही. दारू सारखं पित नाही. दारू पिऊन जशी माणसं झिंगतात तसं जिंकतही नाही. तसं झिंगत नाही. शिव्या देणं, भानगडी करणं, पोरांना मारणं, नोकऱ्या सोडणं काही नाही याच्यात. जगात तुम्ही सगळीकडे अभ्यास करा ना, मी करतो. मग आपण फक्त ते वाईन असं म्हणतोय त्याला म्हणून ते अल्कोहोलमध्ये तुम्ही आलंय का? आता काय मला कळत नाही त्याला दारूत का टाकली. खरं म्हणजे ते चुकीचं आहे. हं, हं, ते हं. नको. म्हणजे ओके. मग हे सोपं होईल. मुळात कसं जाईल लोक घाबरत आहेत. हं, आता तुम्हाला माझे 2-3 अनुभव सांगतो, हं. की मी काही ठिकाणी मला आता भाषणं करायला बोलावतात. हे हं. सगळं नवीन आहे. चिपळूणलामध्ये गेलो तर त्या महिला मंडळाच्या अध्यक्षा वगैरे चांगल्या बायका त्या ह्याला होत्या. मी जेव्हा हे सांगितलं की हे दारू नाही आहे, हे आसव आहे. ते सगळं ऐकल्यावर त्यांना ते पटतं. ते बाहेर येऊन मला भेटल्या म्हणाल्या, "अहो आम्ही आता वाईन पिणार." मस्त. दुसरा एक तुम्हाला मुद्दा सांगतो. किरण परब म्हणून एक 40 वयाचा मोठा जगभर फिरलेला मुलगा मध्ये मला भेटला असाच एका कार्यक्रमात. आता जग फिरलेला माणूस आहे तो. उद्योग करतोय, मोठे नोकऱ्या झाल्या उद्योग. तो त्या कार्यक्रमात माझं असंच 5 मिनिटं भाषण झालं. मी हा मुद्दा सांगतो ना, अरे हे डिस्टिल अल्कोहोल नाहीये, हे फर्मेंटेड अल्कोहोल आहे, ही दारू नाहीये. हं. नंतर मला बुके द्यायला का काय निमित्त स्टेजवर आला तो मला कानात म्हणतो, आता मी दारू पिणार. आपली वाईन पिणार, दारू नाही पिणार, ही वाईन पिणार. हां. म्हणजे जग फिरलेल्या माणसांना एवढ्या शिकलेल्या कुणालाच हा मुद्दा माहित नाहीये. पोचवलेलाच नाही. हे दारू दारू म्हणून त्याला अडचणीत घालून टाकले. दुसरा एक मुद्दा आहे ते प्रकाश पोहरे म्हणून आहेत अकोलेच्या तिकडे. ते देशोन्नती का काहीतरी त्यांचं वर्तमानपत्र आहे. ते किती ओके. वर्ष भांडतायत हं. की वाईन मार्ट म्हणू नका. अरे विकता दारू आणि बोर्ड लावता वाईन मार्ट. बदनाम झाली ना वाईन. हां.
दारू दुकान लिहा ना. बरोबर. मुळात वाईनची आज 2% पण विक्री नाही. अच्छा. 100 बाटल्या विकल्या गेल्या त्या दुकानातलं त्यातल्या 98 दारूच्या विकतात आणि 2 वाईनच्या विकतात. नाव असतं वाईन मार्ट. बरोबर. गैरसमज होतात ना, ते भांडून त्यांनी काय GR करायला लावले, पण तो बासनात कोण करते. ओके. ह्याच्या मागे कोणाला काही घेणं देणं नाही, नुसती भाषणं करायची. सो त्या लेवल पर्यंत तुमचा स्ट्रगल आहे. स्ट्रगल खूप आहे. हा ही सुरुवात आहे. हम्म. ही सुरुवात आहे. याला अडचणी आहेत. मला शिव्या खायला लागतात, लोक शिव्या घालणारे आहेत, सगळे प्रकार आहेत. पण मला खात्रीने माहिती, माझ्या वडिलांनी 70 वर्षापूर्वी जेव्हा रसाचा डबा भरली कॅनिंगचा, ते नाही बावळट म्हणाले होते, कारण तेव्हा हापूस विकला जात नव्हता. आज अवस्था 70 वर्षानंतर काय आहे बघा. तेच होतंय. कॅनिंगवाल्यांनी जर आंबा घेतली नाही 15 मे नंतर काय होईल सांगा. किती नुकसान केवढं होईल. काम झालं. तसं हे वाईनचं होणार आहे. आज मी 50, 100, 500, 2000, 5000, 10,000 वाटत नाही. जेव्हा हे लाखो व्हायला लागेल, दुनियेत व्हायला लागेल, तेव्हा बाजारात सगळा तुम्हाला फरक दिसेल की बुवा काहीतरी दर मिळतोय. आणि ही दारू नाहीये हे आधी लोकांना कळायला पाहिजे. डिस्टिल अल्कोहोल ही दारू आहे, फर्मेंटेड अल्कोहोल ही दारू नाही. बर काका, याच्यावरून एक विषय आठवतो. अजूनही आहे म्हणा, मुंबईच्या बऱ्याच भागांमध्ये नीरा विकली जाते. ती सकाळी आपण पितो त्याला नीरा म्हणतात, हो ना, आणि दुपार झाल्यानंतर त्याला ताडी म्हणतात. तर ते सुद्धा ते फर्मंट होतं म्हणून होतंय ना. आता म्हणा भरपूर अडल्टरेटेड, अगदी म्हणजे भेसळ झालेला आहे तो प्रकार, असं ऐकण्यात आहे, मला माहित नाही. पण तो काय प्रकार आहे तो सांगाल का जरा? आहे ना, आता आमचं किनारपट्टीचंच गाव आहे. आमच्याकडे नीरा हा एक जगण्याचं साधन होतं. नीरा काढून विकणं. हो. एकेकाळी भरपूर आमच्या इथे गावात. नीरा याचा अर्थ काय, म्हणजे ताडी आणि माडी हे 2 शब्द आहेत. ताडाची असते ती ताडी. आमच्या इकडे कोकणात ताड नाही, वरती रायगडच्या पुढे ताड आहेत. ओके. पालघर साईडला ताडगोळे खातो ना, हो, ताडगोळे, त्याला ताडी. ती ताडी. आमच्याकडे माडी, माडाची माडी, नीरा आणि माडी असा आमच्याकडे शब्द आहे. नीरा म्हणजे काय, तर मुळात नारळाची जी फळं येतात त्याची जी पोय असते, फुलोरा असतो, तो फुलायच्या आधीच त्याला कापून त्याचा रस घेतात. ओके. ज्या रसापासून पुढे नारळ बनायचे असतात किंवा नारळातलं जे पाणी असतं ते पाणी आपण आधी घेतो. ओके. आता ते संध्याकाळी 5 वाजता ते मडकं लावतात. संध्याकाळी 5 ते सकाळी 6 ते थेंब 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 पडून साचतं. ते 7 वाजता खाली येतं. आता तो जो द्रव आहे तो मुळात फर्मेंट व्हायला उद्युक्त होणार आहे. जसा काजूचा रस. काजूचा रस तुम्ही काही करू नका, 4 तासात तो फर्मेंटच होतो. त्याच्यामध्ये ते यीस्ट हवेतलं येऊन ते लगेच काम करून सुरुवात. त्यामुळे आमच्याकडे असं म्हणायचे की जमिनीला पाय लावायच्या आधी नीरा, म्हणजे इतक्या लवकर तिथे जाऊन पिया. तो भंडारी किंवा माड वाहणारा वरनं खाली आला की तिथेच पिया ती नीरा. जसा वेळ जातो त्याचं फर्मेंटेशन सुरू होतं आणि त्याच्यात जे साखर असते, फ्रुक्टोज ग्लुकोज काय, ती त्याचं रूपांतर अल्कोहोल मध्ये होतं आणि त्याला माडी म्हणतात. अच्छा. बघा तुम्ही, ती बाटली असते ना त्याला नेहमी वर कागदाचं हलकं बुच्चू असतं आणि खालून तुम्हाला बुडबुडे चालू असतात. लहानपणी मी ते तळात जाऊन बघायचो, हे येतात कुठनं, सारखं चालू, हे आहे काय, मला काहीच कळायचं नाही. जादू वाटायची, सारे बुडबुडे संपतच नाहीत. तेव्हापासूनचं तुमचं कुतूहल आहे ते आहे ना, ते हे फर्मेंटेशन आहे. म्हणजे नीरा ही रस आहे समजा आणि माडी ही वाईन आहे. आता मुद्दा असा येतो की त्या रसामध्ये जे गोडीचं प्रमाण आहे तिथे गडबड आहे. म्हणजे गडबड म्हणण्यापेक्षा त्याच्यावर काही ठरतं. साधारण मूळ जी गोडी असते त्याच्या 55% अल्कोहोल बनतं. ईस्टची ताकद आहे ती तेवढीच आहे. आता नीरामध्ये जर 8-10%, 12%च गोडी असेल तर 6-7% वगैरे अल्कोहोल बनणार. आणि ज्या वेळेला 8%च्या आत अल्कोहोल असतं ते टिकत नाही. अच्छा, इव्हॅपोरेट होऊन जातं का? नाही, म्हणजे त्याला शेल्फ लाईफ नसतं. अच्छा, ते जास्त टिकत नाही. 9 पासून, म्हणजे वाईन 9 ते 14 आहे. 9 झालं की ती अमर आहे. अल्कोहोलच काम करतं प्रिझर्वेटिव्हचं. त्यामुळे वाईनला एक्सपायरी
नाही. जेवढी जुनी तेवढी चांगली का? चांगली तो एक विषय आहे. पण 9% अल्कोहोल झालं, आता हं. 9% अल्कोहोल हवं तर 9 दुणे 18, 20-22 तरी गोडी लागते मूळ. ओके. तर त्याचं अल्कोहोल 9-10 बनेल. हं, हं, आता हं. ही जी निरा आहे त्याच्यात एवढी गोडी नसते. त्यामुळे जी माडी बनते ती हं. जास्त टिकत नाही. अच्छा. ते रोज 1, 2, 3 दिवसात वगैरे संपवतात. ओके. तो एक विषय आहे, की तो लो पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल असं ते पेय असतं. बरोबर. माडी आहे. अच्छा. आणि म्हणून त्याच्यामुळे समाजावर दुष्परिणाम झिंगण्याचे वगैरे हे हं, नव्हते हं. त्या काळी. हं, हं. मग ते फर्मेंटेड अल्कोहोल आहे. अल्कोहोल. त्याच्यात पोषण बरोबर. मूल्य आहेत. तुम्ही नारळ पाणी फर्मेंट करून पिता. साखरेचं रूपांतर अल्कोहोलमध्ये करता. म्हणजे करता. मी त्याला लेस शुगर फ्रूट ज्यूस असं म्हणतो. ओके, ओके, रसामधली जी साखर आहे ती अल्कोहोलमध्ये कन्व्हर्ट होते. ओके. हां, म्हणजे ती मी ज्या स्टोरी आहे. 4 वाईन तपासल्या त्याच्यात 3.5% साखर लिहून आली. माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. अच्छा. बरं. त्याच साखरेचं अल्कोहोल होतं ना. हां, 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 हां. असा विषय आहे तो. ओके. सो आता तुम्ही जे वाईन्स बनवताय त्याच्यामधली तुमची सगळ्यात आवडती वाईन वगैरे असं काही आहे का? मुळात मला आवडच नाही वाईनची. म्हणजे मी जो काही बनलोय समजा मला दारू प्यावीशी वाटत नाही. माझ्याकडे हजारो लिटर वाईन आहे, पण मला ती प्यावीशी वाटत नाही. हं. पितो आता मी मला कळायला हवं म्हणून. हां, काहीतरी ती खराब तरी नाही ना झाली म्हणून जरा. बरोबर. पण आत्तापर्यंत माझ्याकडे जे लोक आले, परदेशी आले, विशेष करून कारण हे तिकडलं कल्चर आहे. बरोबर. वाईन हे आपलं कल्चर नाहीये. आपण असं वासव करून ते आसव-आसव. औषध म्हणून प्यालो. अन्न म्हणून प्यायची आपल्याकडे पद्धत नव्हती. ती नव्हती. आणायला पाहिजे कारण ते चांगलं आहे. तर तिकडे ते नेहमी असं प्यायलं जातं. तर तिथल्या लोकांची मी जो अभ्यास केला, म्हणजे कॅलिफोर्नियातनं आलेले काही लोक करवंदाच्या वाईनवर बोट ठेवतात. हं. करवंद, जांभूळ ही डायबिटीसच्या नावाने सगळे घेतायत. पण माझ्या मते करवंद, फणस, हं, हं. फणसाला अपवादात्मक लाइक्स हल्लीच्या भाषेत. हो का? जे मला कमी वाटत होतं कारण फणस आवडणारे लोक कमी आहेत. कमी आहे. त्यांना तो एकदम वास नाही आवडत त्याचा. तीच तर गंमत आहे. हां, तुम्ही हां, जेव्हा हां. वाईन करता तेव्हा फायनल जे तुमचं बनतंय त्याचा स्वाद, त्याची चव, फार वेगळी असते. ते कसं चांगलं होईल हीच तर त्याच्यात कला आहे. म्हणजे हं, मॅन्युफॅक्चरिंग आणि क्राफ्टिंग असे जे 2 शब्द आहेत, हं, हं. नाही का? सिनेमाचा खेळ असतो बरोबर. आणि नाटकाचा प्रयोग असतो. प्रयोग असतो. प्रत्येक वेळी नवीन. हं, तसं हे क्राफ्टिंग आहे. तसं बघायला गेलेत तर वाईन बनवणं हे एक प्रकारचं क्राफ्टिंग आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जे कराल ते तुमच्या हिशोबाने कराल किंवा त्याची चव, वास, स्वाद काय येईल, मी करेन इथे तिथे सगळीकडे ते वेगळं-वेगळं थोडं होईल. बदलणार आहे. माझं तर म्हणणं आहे त्याच्यातच मजा आहे. वेगवेगळ्या हं, हं. चवीची खाद्य आहेत बाजारात म्हणून आपण खातोय. बरोबर. तर तसं ते थोडंसं फणसाला काहीतरी जास्त मागणी येईल असं मला वाटतंय. ओके. आणि मग येतं आवड. कोणाला स्ट्रॉबेरी आवडते, कोणाचा अननस आवडता असतो, कोणाचा हं, चिकू असतो, कोणाचा पेरू असतो. हं. आता ते पेरूमध्ये अमुक आहे, तमुक आहे जे येतंय, काय हल्ली त्या प्लेटलेट्ससाठी काय लागतं ते ड्रॅगन फ्रूटमध्ये आहे, हां, किवीमध्ये आहे. हां. आता ह्या फळांच्या वाईन पिऊन तुम्हाला ते मिळणार आहे ना. हं. हे औषध पण आहे, हे अन्न पण आहे. हे बरोबर. हळू-हळू जेव्हा लोकांना कळेल ना, त्या गणिताने त्या वाईनला मागणी. आता पपया आहे ना, हं. पपयामध्ये पण काही गुण आहेत. हं, हं. आता ते मला वाटतं प्लेटलेट्सचंच भानगड आहे ओके. पपयामध्ये. हो, पपईचं पान वगैरे पान खातात ना, मग मी खायचंय. वाईन देतो ना, घ्या. वाईन बरोबर. पिऊन बघा. आता त्याचे अभ्यास करायचा. होतंय की नाही खरोखर. उगाच थापा मारून काय करायचंय? बरोबर. पण होणार आहे ना. जे फळात आहे ते वाईनमध्ये येणारच आहे. बरोबर. किती येईल एवढाच फरक आहे. बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा मला एक गंमत कळली, की ह्या तुमच्या मेट्रोच्या समोरचं ते कॉलेज कुठलं आहे? पुण्यात म्हणताय का? मुंबईच्या मुंबईच्या. झेवियर्स. हां. तिथल्या प्रोफेसर 2 बायका आल्या होत्या माझ्याकडे. माझ्या एका झेवियर्समधनं. हां. तर त्या असं म्हणाल्या, की फर्मेंटेशनच्या क्रियेमध्ये काही गोष्टी वाढतात. ओके. आता आमच्या फळातलं काय वाढतं आणि काय कमी होतं हे हं. बघितलं पाहिजे ना. हं, हं, हं. मी आता त्या गणितानं सगळ्या वाईन तपासून घेणार आहे हळूहळू. हं, हं. काय जे तुम्हाला बघता ते सगळं बघा. हं, हं. आता कसं आहे, हे मला सुरुवात करायची होती. खर्चाकडनं मला थोडी मर्यादा होत्या. मग मी थोडंसं थांबलो. 4-5 गोष्टी त्या कायद्याने तपासली. त्या आहे त्याच्यात.
मला जे ते पौष्टिक पेय म्हणायचे त्याला पुरावा आला. बरोबर. आता खनिजे पण असणार आहेत ना, काय हं, तुम्ही म्हणता हं. ती जीवनसत्व जाणार कुठे, ती असणार. असणार. बरोबर. आता त्याच्यात काही वाढतंय का, काही नवीन येतंय किंवा काय होतंय ते हं, बघायला हं. पाहिजे ना. मग त्याच्याकडे जेव्हा तुम्ही पौष्टिक पेय म्हणून कौतुकान बघाल, तेव्हा ते सगळे कराल ना. दारू म्हणून अडगळीत टाकून गप्प बसलेत लोक. दुर्दैव आहे. खरंच दुर्दैव आहे. दुर्दैव म्हणजे हे शेतकऱ्यावर अन्याय आहे. मला जर माझ्या फळाला दर मिळत नाही तर त्याच्यावर प्रक्रिया करणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे. बरोबर. बरं मी असं करतोय, मी काही वेगळं करत नाही, मी भट्टी लावत नाही. माहीत नाही हो भल्या भाल्यांना, भल्या हं. भाल्यांना माहीत नाही. हे आता बोलायचं नाही, पण आय एस वगैरे बसतात ना तिथे, आयुक्त का काय त्यांना सेक्रेटरी वगैरे, त्यांनी वाईन केलेली नसते, त्यांना माहीत माहित नसतं नसतं. की काय आहे नेमकं. बरोबर. तिथे जाऊन हं. मला काम करायला लागणार की हं. त्यांना समजावं, अरे बाबा ह्याला भट्टी नाही, इथे डिस्टिलेशन नाही, ही दारू नाही, प्रोसेस अगदी वेगळा आहे. साधी आहे. दुधाचं दही बनतं ती आहे. बरोबर. तुम्ही कुठलाही ज्यूस घ्या, ईस्ट लावा, हं. 1 महिन्यात आता काय आहे त्याला कंटॅमिनेशन, हं. हवेतले जंतू, ईस्ट, मोल्ड काय भानगडी म्हणतात, त्याच्यापासून त्याला सुरक्षित ठेवायला लागतं. मग ते इनएरोबिक कंडिशन जे म्हणतात, हां, त्याला हां, नीट हां. बुच्चू लावून, एअरलॉक लावून, तेवढंच आहे ना, बाकी आहे काय त्याच्यात. ते काम करतं, महिन्याभरात सगळं होतं. ओके. आपलं काही काम नाही. आपण सुरुवातीला त्याची गोडीने आंबटपणा तपासायचा. ते हं. टॅनिन फॅनिन हवं असलं तर काही बघायचं, नाही तर काही लागत नाही. उगाच काहीतरी लोक किस काढत कॉम्प्लिकेट असतात. करून ठेवलेलं आहे हा त्याला. कॉम्प्लिकेट करून ठेवलेलं आहे हा त्याला. IQ माहितीवर बोलत असतात. तुम्ही हां. प्या, नाही आवडले तर सोडून द्या ना, पिऊन बघा बरोबर. ना. पिऊन बघा. नुसतंच आपलं बरोबर. माहिती आहे म्हणून काहीतरी किस काढायचा. हे स्टँडर्डायझेशन वरनं भरपूर मला छळतात लोक. हं, हं, हं. त्याच्यावर मी ओके. हा विचार केला की हं. एका प्रकारची वाईन करून उपयोग काय, उपयोग काय? हो. किती बरोबर. सो ही फळं बनवायला आपल्याला जी फळं लागतात, तुम्ही आता स्ट्रॉबेरी म्हणालात, काजू बोंड तर इथे आहेत. चिकार. सो जी फळं इथे नाहीयेत ते मग सोर्स करावी म्हणजे भरपूर आता मी काय करणार आहे, माझा मुख्य उद्देश काय, शेतकऱ्याला पैसा झाला पाहिजे. तर हं, माझा हं. प्रयत्न असा राहिला, तर इथे काही लोक अननस करतात हं. स्थानिक, त्यांच्याकडनं घेतो मी. अच्छा. आणायचं. आता शक्य मला अनेक प्रकार करून बघायचे होते, दाखवायचे होते, म्हणून मी सगळे. आणि आता कसं झालंय, वाशी मार्केट हं, मुंबई हं, आणि तुमचं पुण्याचं गुलटेकडी, हं. आता ह्याला लिंकेज झालं ना ट्रान्सपोर्टचं. बरोबर. दापोलीत व्यापारी आहेत, ओके. रोज गाड्या भरून येत असतात, हां, म्हणजे सोर्सिंग सोपं झालंय सोपं थोडंफार. झालंय. आता ड्रॅगन फ्रूट हं, आमच्याकडे काही जण लावतायत. हं, एक दिवस असा येणार आहे त्याला पण दर मिळणार नाही. हं. माझ्या यादीत ड्रॅगन फ्रूट आहे, मी केली हो नाही का? अजून, हां. पण त्याला एक आकर्षक रंग आहे. लाल रंगाचं जे आहे ना, हां, 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 हां. अप्रतिम रंग आहे. आता हो तो का? रंग वाईनमध्ये येतो की नाही हा प्रश्न आहे. बरोबर. जसं मी कलिंगणाची करून बघितली, हां, अप्रतिम रंग आहे, हां. वाईनमध्ये येत नाही. खाली चोथा केशरी एकदम एक नंबर. अच्छा. आता माझं म्हणणं असं आहे की आमच्या विद्यापीठाने तिथे काम केलं पाहिजे ना. बरोबर. माझी अडचण नाही सोडवली तर करायचं काय त्यांचे ते PhDया. तो केशरी बरोबर. रंग हां. वाईनमध्ये येण्यासाठी काय केलं पाहिजे. जसं त्यांनी आम्हाला काजू बोंडू 2% मिठाच्या पाण्यात उकळावा, खो जाते. हं. केवढं संशोधन आहे, माझ्या दृष्टीने फार मोठं संशोधन आहे. बरोबर. ऐकायला काही वाटत नाही त्याच्यात हं. काय, अरे पण केवढा प्रश्न सुटला. बरोबर. तसं करायला तसं पाहिजे. हे जिथे माझी अडचण आहे, तिथे मी कलिंगण जे आमचे मित्र विकतात ते सहज मला म्हणाले, अहो ती छोटी आम्ही फेकून देतो. अरे म्हटलं फेकून देता, हं, हं, मला ते लागतं इथे हो. हं, म्हटलं हं, तुला मी शिकवतो, तू वाईन कर. हं, मी त्याच्याकडनं कलिंगण आणली, वाईन केली, पण त्याला रंग नाही. हं. आता त्याला जर खोटा रंग घालता येतो, हल्ली खोट्याची दुनिया आहे. खरं तुम्हाला बाजारात हल्ली काहीच दिसत नाही. पण विद्यापीठाने तिथे काम करावं ना, की तो रंग एवढा सुरेख आहे, तो वाईनला कसा काय त्याच्यात भानगड बरोबर, आहे. बरोबर. अशी बारीकशी गोष्ट काहीतरी केली की त्याचा स्वाद खूप काही फरक पडू काम होईल शकतो. ना. खूप त्याच्यात फरक पडू पोषण मूल्य शकतो. आहेत ना. बरोबर. सो तुम्ही काका वर्कशॉप्स पण घेता ना, खूप लोकांना ट्रेनिंग पण देता ना ह्या प्रोसेसबद्दल. तर तुम्हाला म्हणजे असे बरेच लोकं बनवायला लागलेत का आता स्वतः म्हणजे छोट्या करतात, प्रमाणात लोकं करायला लागलेत? करतात. मुळात आणि समाजात वाईन करणारे खूप लोक आहेत. अच्छा. कायद्याला घाबरतात. मी वाईन करतो म्हटलं की बेड्या, फौजदारी गुन्हा. ओके. म्हणून काय हां, बोलत मोकळेपणाने नाहीत. बोलत नाहीत. माझा सख्खा चुलत भाऊ करतो, मला कधी बोलला नाही. मी करायला लागल्यावर म्हणतो मी पण करतो.
आणि जास्त करून ख्रिश्चन समाजातला एक भाग आहे, 2 गट आहेत ते त्यांच्यात लोक घरी काहीतरी, करतात. त्यातला एक भाग त्यांच्यासाठी ते होली काय म्हणतात तसं पेय आहे. बरोबर, ते त्यांचा करतात. ख्रिसमस वाईन शिवाय होत नाही. तर ते बरोबर, घरी नाही का करतात, मग आम्ही का नाही करायची? बरोबर. ते जे नाशिकला दाखवतात ना, ते टाक्या बिक्या आणि ती सगळी यंत्रणा आणि ती हां. सगळी काय म्हणता इन्फ्रास्ट्रक्चर, ते बघून लोक पळतात. हे नको आपल्याला. आता माझं ही मी टपरी म्हणतो, माझी वाईनची टपरी आहे, मी अभिमानाने सांगतो माझी टपरी आहे. हे बघितल्यावर सगळ्यांना जोर येतो. मी पण बरोबर. करतो. काय लागत नाही हो. माझ्या घरात सगळ्यात अडगळीच्या खोलीत मी वाईन केली. हं, काय हं. होतंय मला बघू दे. सो मग आता जर लोकांना घ्यायची असेल वाईन, जे तुम्ही बनवताय ते, मग ते कसं काय ते पण मिळवू अडचणीचं शकतात? मगाशी ते मी पण आहे बोललो ना ना, ते तसं? थोडंसं हां. अडचणीचं आहे. आता बघा मला ते त्यांचे FL2 वगैरे शब्द असतात. म्हणजे कोण? बिअर बारवाले, परमिट रूमवाले, नंतर वाईन मार्ट ज्याला आपण म्हणतो ते, हं. बिअर शॉपी आणि दुसरा एक क्लब काहीतरी विषय आहे. ते एक ओके. लायसन्स असतं. मोठे मोठे क्लब असतात बघा. हां, इकडे हां, कोकणात हां, त्यातलं काही नाही. हां. कुठून तरी ते लायसन्स ज्यांच्याकडे आहे तेवढ्या ठिकाणीच मी ओके, विकू शकतो. ओके, मग ते ओके. सुद्धा काही मोठं अडचणीचं आहे असा विषय नाही. पण मुळात ते दारूच्या दुकानातलं असल्यामुळे हं, हं, हं. तिथे कोणी जात नाही. हं, ते जेव्हा हं. बाकीच्या दुकानात विकायला येईल, जिथे सरबतं, लोणची, चटण्या, खायचे पदार्थ ज्या दुकानात मिळतात, स्वीट मार्ट म्हणा, तिथे ते तिथे आलं पाहिजे की त्याला पाय तर फरक फुटतील. पडेल. लोकांची बघण्याची दृष्टी बदलेल. बदलायला हवे, बरोबर. त्याच्यावर काम करायला हं, पाहिजे. हं, हं. वॉव! तर ते होईल. ह्याच्या आधी काय होतं, होलसेलर मार्फत होतं. आता हं. जे 2020ला वाईन धोरण व्हायचं होतं, कोविडमुळे अडकलं होतं. त्याच दरम्यान मी तिथं पोचलो ओके. आणि माझे काही मुद्दे त्यांना सांगितले आणि हे बदल झाले. हं, हं. 10 आणि 20, 10 आणि हं, 25. हं, हं. आता ते झाल्यावर मी आधी लायसन्स घ्यायचं ठरवलं. बाकीच्या भानगडी मग बघू. बरोबर. आता माझं विक्रीच्या दृष्टीने होईल आता समजा. हं. ते काही विषय नाही. ते झाल्यावर मी पुन्हा आता ही निवडणूक आली. ते जेव्हा शिरस्तावर होईल, मग साहेब लोकांना जो मंत्री बनेल त्याला भेटायचं. करणार ते, मी चालू सोडणार नाही. माझं ध्येय तुम्हाला सांगतो, आज जसा चहा विकला जातो, तशी जेव्हा इथे महाराष्ट्रात वाईन विकली जाईल, तेव्हा माझं काम संपलं. अरे वाह! माझ्या मस्त. लहानपणी आम्ही कानाखाली खाल्लेली आहे. चहा म्हटले की कानाखाली. हे दिवस मी हो, बघितलेत ना. हो. माझ्या गावात 5 माणसं चहा पीत होती. आता 5 माणसं नाही उरली. हं, हं. काय त्याची आत आहे? मग हे सोन आहे. मला माहिती आहे. तुम्ही काय दारू म्हणा नाही तर काय म्हणा. मी त्याचा प्रसार करणार, लोकांना समजावून सांगणार आणि लोकांना कळतंय. हं. याला भट्टी लागत नाही म्हटल्यावर लोकांना कळतं ही दारू नाही. दारू सरकारला नाही. कळत नाही. इथे एक उत्सव मांडा वाईनचा. न करणार ना, सगळे करणार. म्हणजे आहेत, लोकं मला येतील. ऑफर आहेत लोक. आता रत्नागिरीचे एक मोठं हॉटेलमध्ये आमचे भाषणं बिषणं असतात ना, त्याने परवा मला सांगितलं, तुझं लॉन्चिंग मी फ्री करतो इथे. अरे वाह! काय बघा, लोकांना म्हणजे हवंय ते. हवंय. मग होईल, होईल काका. तसं होईल. नाही, होणारच आहे. त्याला पर्याय नाही. त्रास होईल, वेळ लागेल. जसं आता काय झालंय माहितीये का, एक गंमत बरी झाली. हं, आता सगळ्यांनी सगळ्यांशी संसार करून मोकळे झालेत. हं, हं, हं. राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, अमुक तमुक. आता अडचणच उरली नाही. बरोबर. पहिल्यान काय होतं, भाजपवाला म्हणाले की काँग्रेसवाला म्हणायचं हेच दारू आहे. राष्ट्रवादीवाला म्हणाले की भाजपवाले बोंबलायचे हे दारू आहे. हं, हं. कदाचित बरोबर. त्याचा फायदा होईल असं वाटतंय. कारण वाटतंय. माझ्या अनुभवातनं भाजपवाल्यांनाच ते जास्त नडत होतं. दारू दारू समजून घेत नाही तो. उगाच बरोबर, बोंबलत बसतात. बरोबर. आता त्या कोणतरी मॅडम, मी गेलो होतो एक्साईजच्या ऑफिसला मुंबईच्या. हं, त्या मॅडम म्हणाल्या, आम्ही गेलो होतो अण्णांना समजवायला. हं. म्हटलं मला घेऊन त्याला, मी अण्णांना वाईन पाजूनच येईन म्हटलं. काय आहे त्याच्यात? सोपी गोष्ट आहे ना. जी दारूच नाही त्याला दारू म्हणायचं आणि बोंबलत बसायचं, काय वेडेपणा आहे. बरोबर. खरी गोष्ट नाहीच आहे. ती दारू ना, असं व्हाय ते. आणि पौष्टिकपणा आता झालं तपासून. आणखीन खरी काय गोष्ट आहे. व्हाय? खरी गोष्ट आहे. डिस्टिल अल्कोहोल हे पाण्यासारखं शुभ्र असतं, मी पाहिलेलं आहे. हं, हं, हं. हे जे रंगढंग नंतर तुम्हाला देतात सजवून ती दारू. बरोबर. 99% अल्कोहोल टँकरवारी हं. डिस्टिलरीना जातं, म्हणजे दारूच्या फॅक्टऱ्यांना. त्याच्यात हां. ते काय त्यांचे वास बीस रंग घालतात आणि तुमचे ते ब्रँड येतात हां. बाहेर. बाकी तसा काही आपला हा नाहीये. काही प्रकार नाहीये. काही नाही त्याच्यात पोषण मूल्य. अरे वाह! कदाचित कदाचित म्हणून मला वाटतं की ते दारू पिताना चकणा ठेवलेला आहे ना, कदाचित. कारण पोटात आग जाते ना, त्याला काहीतरी आहुती हवी ना. म्हणून तो आणि चकणा असतो. सगळं बघा प्रोटीन युक्त आहे. काजू, शेंगदाणे, हो. चणे, मुगाची डाळ,
करेक्ट हे सगळ्या चाकण्यामध्ये आहे. गंमत बघा, म्हणजे एकीकडे कसं व्यवहारात होत असतं की ते चांगलंच खातात, प्रोटीन खातात, बरोबर. कार्ब्स नाही खात दारू दारू सोबत. आता ह्यामध्ये सगळ्या फळांची पोषण मूल्य आहेत, ही नुसतीच पितात. हे काही पाणी घालून प्यायचं नाही, वाईन अशीच पितो. बरोबर. दारूत पाणी का घालायचं? ती 45 वाली असते, ती 12 करून प्यायची. आमची 12 वालीच असते. अल्कोहोल फार कमी आहे. बरोबर. पण हे जेव्हा आता सगळीकडे लोकांना कळेल, सरकार जेव्हा हो म्हणेल, तर बघू. अडचण अशी आहे, माझा मी जो अभ्यास केला, हे काय म्हणतात ना, मांजराच्या गाळ्यात घंटी कोणी बांधायची? मतं मिळतील का? हे दारू सगळीकडे विकतायत म्हटल्यावर मतं मिळते. इथे का घोडा अडलाय असं माझा समज आहे. ते आता कधीतरी कोणीतरी हिंमत करेल, करावी अशी माझी इच्छा आहे. होईल ते, ठीक. होईल ते. आणि दुसरं असं होईल की जेव्हा तुम्ही आता हे जे काही प्रसिद्धी देणार आहात, याच्यातून लोकांचा जेव्हा समज होईल, होपफुली. हो. त्याच्यातून हे वाढेल. जातील 2, 5, 10 वर्ष कदाचित, पण हे थांबणार नाही आता. थांबणार मला नाही वाटत, कारण नवीन पिढी जी आहे ना, ही हुशार आहे. आणि थांबू पण नाही. आमच्या पिढीत कसं होतं, वडील नाही म्हणाले की गप गुमान नाही म्हणायचं आणि कामाला लागायचं. आताची पोरं हट बाबा, हे असं नाही, हे बघा ह्याच्यात काय आहे, मी पिणार. त्याच्यामुळे हे होऊ शकतं. आणि ते खरं आहे. आपल्याला काही कुणाला फसवायची नाहीये, दारू पाजायची नाहीये. बरोबर. दुसरं एक तुम्हाला गमतीशीर उदाहरण सांगतो की हे जे खूप शिकलेले लोक असतात ना, ते फार हट्टी, म्हणजे असावं त्यांनी, माझं म्हणणं नाही. अल्कोहोल इज अल्कोहोल. मग ते सूत्र सांगणार, C12 अमुक एच काहीतरी अल्कोहोल. ते फर्मेंटेड असू दे नाही तर डिस्टिल असू दे, अल्कोहोल इज अल्कोहोल. आयला म्हटलं खरी गोष्ट आहे, अल्कोहोल इज अल्कोहोल. पण व्यवहारात तुम्ही बघा ना, मी त्याला उदाहरण संगीताचं देतो. संगीत हे संगीत आहे की नाही? एका टोकाला शास्त्रीय संगीत आहे, दुसऱ्या टोकाला लोकसंगीत आहे, ढोल ताशे आहे की नाही? पण तेही संगीतच आहे. ते संगीतच आहे. लोकांवर होणारा परिणाम बघा ना. तुम्ही तंबोरा लावलात, लहरा धरलात काय पेटीवर आणि तबल्याची साथ दिलीत की तुम्ही असे ऐकत बसता. बरोबर. मालिकी टाळी वाजवता, नाही तर काहीतरी ऍक्शन करता. बरोबर. पण तिकडे ढोलकी वाजल्यावर नाचायला लागता. आहे ना फरक? छान उदाहरण आहे. म्हणून त्याला लोकसंगीत नाव आहे ना, आणि हे शास्त्रीय भक्ती संगीत आहे, अमुक संगीत आहे. तमुक काय भक्ती संगीत का? तर तुम्हाला देवाची आठवण होते ते गाणं गायलं की, म्हणून भक्ती संगीत. भावगीत आहे, तुमच्या भावना काय हाताळल्या जातात ते भावगीत आहे. तसं हे जे फर्मेंटेड अल्कोहोल आहे, हे शास्त्रीय संगीत सारखं आहे, तुम्हाला शांत बसवणार आहे. हे उड्या मारायला लावणार नाही. हा फरक आहे. आता तो शास्त्रात कसा बसेल, पण व्यवहारात दिसतं ना. तुम्ही बघा ना, मी सगळीकडे चौकशी करतो. लंडन मध्ये गेलो होतो, 2-2 750 ml च्या 2-2 बाटल्या बैठकीला पिणारे अपवादाला आहेत वाईन. पण ती 2 बाटल्या पियाल्यावर दंगा करत नाही. पिऊ नये एवढी, पण पितात अतिरेकी लोक. पण तो संसार उद्ध्वस्त होणं, नोकरी धंदा नीट नाही, हे जे पाप आहे ना दारू विकण्यात किंवा ते नाहीये ना ह्याच्यात. हे चांगलं काम आहे माझ्या मते, हे सामाजिक काम आहे. मी का त्याच्या मागे लागलो? मी दारू पित नाही, पण माझ्या मित्रांबरोबर मी बारमध्ये तासनतास बसायचो. मुंबईत दुसरी जागा नाही 3 तास AC मध्ये बसायला. अडचण आहे ना, कुठे जागा आहे सांगा शांतपणे? तर मी बारमध्ये माझ्या डोक्यात विषय आहे, का पितात हे, नाही पितील कसे नाही पिणार, हेच असायचं. नको दारू लोकांच्या मागे, अडचणी आहेत. हा उत्तर आहे ना त्याला. तुम्ही दारू 12% करूनच पिता ना, मग हे आमचं फर्मेंटेड अल्कोहोल पिया ना. मला वाटतंय की लोकांना हे पटेल हळूहळू, आणि आवड बदलेल. चहा पिणारे कमी करायचे. जसं आपल्याला म्हणते चहा पिऊ नये, मग काय पियावं ते सांगा ना. तर मी सांगतो, तुम्ही चहा नका पिऊ, वाईन पिया. 1 कप 100 मिली 90 मिली 60 मिली आपण चहा पितो, तुम्ही 30 मिली 60 मिली वाईन पिया दिवसातनं 3 वेळा. भरपूर पोषण आहे, गाल लाल होतील मस्तपैकी. पोषण आहे त्याच्यात आहे ना. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. चहात काय आहे सांगा? पितात ना लोक रोज लाखो कप 5 चहा संपतोय. मी म्हणतो तुमच्या कमर्शियल भाषेत आमचा आधी 10% त्यातला भाग आमच्या वाईनकडे येऊ दे, भरपूर आहे. खरी गोष्ट आहे. आज जेवढे कप चहा येता जाता लोक पितात जिकडे तिकडे, तशी वाईन झाली पाहिजे. आणि ते दिवस लांब नाहीत, कारण आता फ्रीज आणि या सगळ्या गोष्टी कॉमन झालेत. खेड्यापाड्यात
गल्ली बोळात सगळीकडे थंड थंड फ्रीज आहेत, कारण वाईन ही थंड छान लागते. अच्छा, चहा जसा गरम पितात तशी वाईन थोडी थंड हवी. चांगली लागते. ठीक आहे. ऑन दॅट नोट काका, मस्त मजा आली गप्पा मारायला आणि हा विषय न संपणार न आहे ना? संपणार आहे, कितीतरी बोलण्यासारखा आहे. भरपूर आहे. थँक्यू सो मच काका, धन्यवाद, वेळ धन्यवाद. काढून बोलल्याबद्दल ह्या Yes. विषयावरती. सो आय होप तुम्हाला आमच्या गप्पा ऐकून खूप मजा आली असेल, कारण बरंच काही शिकण्यासारखं आहे ह्या पॉडकास्ट मधून. आणि आसफ किंवा फ्रूट वाईन हा जर तुम्हाला आवडता विषय असेल आणि कुतूहल निर्माण झालंय याच्यातून, तर प्लीज तुम्ही माधव काकांना संपर्क करायला हरकत नाही. त्यांच्याकडून तुम्ही प्रोसेस शिकून सुद्धा घेऊ शकता, कारण ते बरेच वर्कशॉप्सही कंडक्ट करतात. सो आय होप यू एन्जॉय दिस पॉडकास्ट टुडे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.